हाय, आज मी क्रिस्पी चीज चिकन बनवत आहे. तर चला बनवायला सुरुवात करूयात. स्टार्टरसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर क्रिस्पी चीज चिकन बनवण्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे, कापून घेतलं आहे, बारीक तुकडे करून घ्यायचे, जास्त मोठे घ्यायचे नाहीत. चिकनला मॅरिनेट करायचं आहे, तर त्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धं अंडं देखील टाकत आहे. अंडं आणि मसाले या चिकनमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स केलेलं हे चिकन आपल्याला 2 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. मी याला फ्रीजमध्ये ठेवते. 2 तासांनी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 पाव असे बारीक तुकडे करून टाकते आणि त्याचं मी ब्रेड क्रम्स बनवून घेते. पावाऐवजी तुम्ही ब्रेडचा देखील वापर करू शकता. बनवलेले हे ब्रेड क्रम्स मी या प्लेटमध्ये काढते. इथे मी 1 चीज क्यूब घेतलेला आहे. त्याचे आपल्याला चिकन एवढेच बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. खूप इझी, खूप कमी साहित्यात आणि एक नंबर अशी ही रेसिपी आपली तयार होत आहे. तर इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे. त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकनचं पीस, त्यावर 1 चीज क्यूब, पुन्हा दुसरा चिकनचं पीस लावत आहे आणि याला आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहे. त्या अगोदर मी इथे सर्व हे चिकनचे पीसेस आणि चीजचे तुकडे या टूथपिकला लावून घेते. तुमच्याकडे जर टूथपिक किंवा चीज नसेल काही हरकत नाही. आपण विदाऊट चीजवाले आणि विदाऊट टूथपिकवाले देखील बनवणार आहोत. तसंही माझ्या एका मुलाला चीजवाले हे क्रिस्पी चिकन आवडतं आणि एका मुलाला विदाऊट चीजवालं आवडतं. त्यामुळे मी हे दोन्ही प्रकारे तुम्हाला बनवून दाखवते. लहान मुलांना हे खूप आवडतं, तेव्हा तुम्ही एकदा तरी हे ट्राय करा. चिकनला या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे. ब्रेड क्रम्स थोडेसे दाबून लावायचे. चीज कापत असताना थोडे जाडच कट करा, नाहीतर पातळ जर तुम्ही कट केले तर टूथपिकमधून ते बाहेर येतील. आता हे पहा, आपल्याकडे टूथपिक नाही आहे, चीज नाही आहे, तर काय हरकत नाही. या ब्रेड क्रम्समध्ये आपण असं हे मॅरिनेट केलेलं चिकन घोळवून घ्यायचं. चिकन ब्रेड क्रम्समध्ये घोळवून झालं. आता याला आपण तळून घेऊया. तर तळण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवले. त्यामध्ये तेल ओतत आहे. तेलाला आपल्याला गरम करायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. तेल जास्त गरम करू नका किंवा गॅसची फ्लेम देखील हायवर ठेवू नका. गरम तेलामध्ये इथे मी सर्वप्रथम टूथपिकला जे आपण चिकनचे पीसेस लावले होते चीज बरोबर ते तळून घेते. लगेचच याला हलवायला जाऊ नका. 2 ते 3 मिनिटांनंतर याला आपल्याला हलवायचे. हां, लक्षात घ्या, इथे या चिकनचा कलर लालसर होईपर्यंत तळायचा आहे.
इथे आपलं हे तळून झालंय. क्रिस्पी चीज चिकन तळलेलं आहे. याला जाळीमध्ये काढते. तेलातून बाहेर काढताना तेल व्यवस्थित झाऱ्यातून निथळून घ्या. जे चिकन आपण विदाऊट टूथपिक किंवा विदाऊट चीज ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलं होतं ते मी या तेलामध्ये तळून घेत आहे. याला देखील आपल्याला लालसर होईपर्यंत तळायचे. हे देखील चिकन मस्त क्रिस्पी तळलेलं आहे. याला देखील आपण जाळीमध्ये काढूयात. तुम्हाला हे बनवलेलं क्रिस्पी चीज चिकन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.